श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे तुम्ही मन लावून ऐका. आज तुमच्या मनातील नक्कीच मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आज आनंदाची गोड बातमी मिळेल. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका. तुम्हाला आज नवीन अनुभव येईल आणि चमत्कार तुम्ही स्वतः बघणार आहात. त्यामुळे हा संदेश मन लावून ऐकत राहा. कसं बोलू, किती बोलू स्वामी तुमच्याबद्दल. तुमची व्याख्या सांगायला मला शब्दच पुरत नाही. जगन्य गोष्टींनी भरलेल्या माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं कधीही न मिटणारं पान स्वामी तुम्ही आहेत. सुखाच्या क्षणामध्ये माझ्या चेहऱ्यावर खुललेल्या गोड हास्यातला आनंद स्वामी तुम्ही आहेत. माझ्या अंतर्मनातून वाहणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला प्रत्येक वेळी मिळणारी योग्य दिशा स्वामी तुम्ही आहेत. यशाच्या शिखराकडे भरारी घेताना माझ्या पंखामध्ये सामावलेलं सगळं बळ स्वामी तुम्ही आहेत. दुःखाच्या ढगांनी व्यापून टाकलं जर मन माझं, कधी तर निराशेचं घुसर पांगवणारा वारा तुम्ही आहेत. आणि पडलं चुकीच्या मार्गावर पाऊल माझं, कधी तर बेधडकपणे मिळणारा इशाराही स्वामी तुम्हीच आहेत. माझ्यातल्या संसाराचं आणि संस्काराचं तेज तुम्ही आहेत. मनातल्या विचारांचं सौंदर्य तुम्ही आहेत. माझ्या प्रत्येक प्रयत्नांनी ची जिद्द तुम्हीच आहेत आणि भरकटण्यापासून रोखणारी हद्दही स्वामी तुम्हीच आहेत. आणि स्वामी, मी तुम्हाला सर्व काही मानू इच्छितो. आणि स्वामी म्हणतात, जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर फक्त असतं. म्हणून नको भूलू नाम स्वामींचे, सार्थक होईल जीवनाचे. किती वर्ण गुण मी त्यांचे, असेच आहे स्वामी आमचे. आणि ते स्वामी सदैव आपल्या पाठीशीच राहणार आहेत. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत. आणि मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःला योग्य गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल ना, तेवढं सुखी राहाल. आणि या चुकीच्या गोष्टी आपण आत्मसात अजिबात करू नये. काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो, पण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनू नये यावर मात्र तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून अध्यात्म्यात आपल्या गुरुशिवाय आणि आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी तुम्ही गुरुचरित्र हे वाचले पाहिजे. आणि गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चारित्र्य कथा, लीला वर्णन आहे. आणि म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते. मग तुमचे गुरु कुठलेही असो, त्यातून तुम्हाला त्यांचा प्रत्यय नक्कीच येईल. म्हणून मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं ना की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण फक्त ठेवलं पाहिजे. म्हणून बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. म्हणून दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी सर्व काही स्वामी समर्थ पाहून घेतील असं ते आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. आणि सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे मात्र केले आहेत. अर्थात भागवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक, काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवलं नक्कीच पाहिजे. म्हणून परमात्म्याचे पावन नाम
हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून एवढं नको चिंता करू बाळा, असे स्वामी म्हणत आहेत. जा लवकर चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा. आणि असाच आशीर्वाद स्वामी आपल्याला कायम स्वरूपी देत राहतात आणि तो आशीर्वाद आपण नक्कीच घ्यायचा आहे. मित्रांनो, साधना म्हणजे काय असतं की आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा तुम्हाला ते करावे लागते आणि त्यालाच आपण साधना असे म्हणतो. म्हणून किती तुम्ही जीवनात काहीही करा, पण साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा संपूर्ण सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला भरपूर काही मार्गदर्शनही करत असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं बरं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलोत आणि आमचं हे सर्वात मोठं भाग्य सुद्धा आहे. म्हणून स्वामी एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सेवेकऱ्यांची इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे स्वामी. एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छाच मरून जाईल एवढं तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका. आम्हाला काही चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा, क्षमा करा, दया करा, पण आमच्यावर कधी रागावू नका आणि तुमच्या नक्कीच कृपेचा सागर आमच्यावर तुम्ही नक्कीच ओलांडावा. स्वामी महाराज, आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे काही मागण्याची गरज उरणार नाही आणि आम्ही ते मागणारही नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आमचे स्वामी आपल्याला सर्व काही देतात. म्हणून कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती फक्त आपण ठेवली पाहिजे. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा फक्त आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बातम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात. त्यांना स्वामी शिक्षा देतीलच आणि नंतर देणारच आहेत. यावर फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी प्रत्येकाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि कोणाविषयी वाईट भावना आणि विचार मात्र नक्कीच ठेवू नका, मग तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत ना आणि ते सर्व काही बघून घेतील. तेच आपले करते धरते आहेत आणि तेच आपलं सर्व काही बघत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपलं जीवन सुरळीत चालू ठेवायचं आहे. काही नाते जे असतात ते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायाचं मिळत नाही, फक्त कारणं भेटतात. मग एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत आणि दुसरे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून ते मात्र दूर पळत असतात. म्हणून ही लोकांची समजण्याची चूक आहे. म्हणून आपल्याला परब्रह्म, आपले स्वामी महाराज किंवा देव आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतात आणि कशीही परीक्षा घेऊ शकतात. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी चांगल्या मनाने प्रत्येकाशी बोलायचे आणि चांगल्या मनाने, खुल्या मनाने आपण प्रत्येकाला नक्कीच मदत करायची आहे. म्हणून कमळ आणि त्याचे पान हे त्याच्या पानाच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. म्हणून अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि स्वामींचे विचार आपल्या मनात असतील तर नक्कीच आपल्याला देव नक्कीच चमत्कार दाखवेल आणि नक्कीच आपल्याला दर्शनही देईल. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागुणाने आश्वस्त करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात. कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात.
म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य आणि साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि भरपूर काही यश त्यांना आयुष्यामध्ये मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना, की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. आणि कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते नक्कीच तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र तुमच्या घडून राहील. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील. कारण तुमच्या मागण्यामागे जी मर्यादा आहे ती मर्यादा स्वामींपुढे नाही. स्वामी भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती ही महाराजांकडे आली आणि स्वामींना ते म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्रागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल ना? हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित मात्र पार पडेल. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्याचा जन्म भेटेल, पण ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. मग आपण त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे आणि कधीही आपण विचार चांगलेच केले पाहिजे. स्वामींविषयी नक्कीच मनात पूर्ण मन व्हावेने भक्ती चांगली केली पाहिजे आणि स्वामींची सेवाही केली पाहिजे. म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक शक्ती, भक्ती इत्यादींची जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच प्रगती तुमची होईल आणि तुम्ही भरपूर पुढेही जाल. म्हणून अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच जीवनात केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जीवनात चालले पाहिजे. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मात्र काहीच लागत नाही. आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास मात्र होणारच आहे. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा ही करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच मंदिरात जात असतो किंवा मठात जात असतो. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा हा कधीच पूर्ण करू शकत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील यात भाग नक्कीच आहे आणि श्रद्धा ही आपली असलीच पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात.
हे झालं लोकांचं, पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच तर फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. मग हेच तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे, आणि ते ओळखलं की स्वामींना तुम्ही ओळखले आणि स्वामींनीही तुम्हाला ओळखले, असा त्याचा अर्थ नक्कीच मात्र होतो. म्हणून आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींच्या साकडे टाकायचे, अन्यथा नाही. कारण ते पुण्य मग तुमचं वाया जाणार आहे. आणि छोट्या कारणासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींना ते मागत असाल, तर तुमचं पुण्य हे कमी होत जातं. म्हणून नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने सैरावेर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण मात्र होत असते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो शकतो आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येऊ लागतात. आणि ते अनुभव सुद्धा आपण घेतलेच पाहिजे. म्हणून प्रत्येकाला समजावत नाही बसायचं. जीवनात भरपूर लोक तुमच्या समोर आणि तुमच्या सानिध्यात येणार आहे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधी समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजावत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं मात्र असते. आणि माझे तेच नातं स्वामींशी आहे. आणि तुम्ही स्वामींचं नातं असं असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींशी जुळून घेतले आहे आणि स्वामींनीही तुम्हाला नक्कीच त्यांचा भक्त मानले आहे. आणि तुम्ही स्वामींची भक्ती आणि सेवा ही मनापासून नक्कीच करत आहात. कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या जवळ आहेत असे ते आपल्याला सांगत असतात. जसं की एखाद्या गाडीवर त्यांचं चित्र दिसतं, त्यांनी लिहिलेला संदेश दिसतो, किंवा काहीही असो ते आपल्याला दिसत असतं. या अर्थाने स्वामी आपल्याशी भेटतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू जिथे जाशील ना तिथे मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणतात. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो, ही मी सेवा केली, ती मी पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढा दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुमच्या मनातून अगदी काढून टाका. कारण स्वामी जगाचे मालक आहेत आणि ते सर्व चालवत आहेत आणि ते सर्व करत आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून विसर पडणार, काम झाले, गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मजा हक्क मारिता, फायदा मात्र परदीपत्ता, तुम्ही नक्कीच तोंड फिरवता. असं स्वामींची कधीच करू नका आणि स्वामींची कधीच तोंड फिरू नका. स्वामींना जर तुम्ही मान्य केलं आहे आणि ज्यांना ते नवस तुम्ही मान्य केला आहे तो नक्कीच फेडायला शिका आणि स्वामींचं नक्कीच ऋण तुम्ही फेडा. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून आपण दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण काय स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं करू शकतो आणि आपण किती चांगलं करून पुढे जाऊ शकतो याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून या जगात सर्वच लोक हे आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्यावर वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे फक्त आपण सावध राहून लोकांशी संबंध तसेच ठेवायचे जसे ते आपल्याशी ठेवतात, आणि आपल्याशी ते लांब राहून संबंध ठेवतात तसेच आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे. म्हणून वेळ पडली तर मित्र, मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलबाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही. आपल्यावर कितीही बिकट परिस्थिती असली तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतील आणि आपल्याला मदत सुद्धा करतील. आणि स्वामी इतके दयाळू आहेत की त्या संकटातून आपल्याला ते पहिलेच बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय काढून ठेवत असतात आणि त्यांना माहिती असतं की याला कसं यातून बाहेर काढायचं ते. म्हणून त्यासाठी फक्त स्वामी भक्तीत तुम्हाला असायला लागतं. निस्वार्थपणे कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म आहे. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाची मनाला लागण अजिबात मात्र होत नाही.
म्हणून कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील आणि समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं. पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदारपणा नक्कीच आपल्यात असायला लागतो. आणि तो समजूतदारपणा तुमच्यात असला की तुम्ही भरपूर गोष्टी या समजू शकाल आणि पुढेही जाऊ शकाल. म्हणून प्रत्येकाला आदर द्यायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असो वा छोटा असो, कोणत्याही रूपात देव येत असतो आणि आपली परीक्षा घेत असतो. म्हणून त्या रूपाने देवच आपल्याला भेटायला आलेत या अर्थानेच आपण त्यांच्याशी भेटले पाहिजे आणि त्यांना मान सन्मान हा दिलाच पाहिजे. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी तुमचे होऊन जाईल. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे नक्कीच ध्यान. आणि स्वामींचरणीच तुम्ही भरपूर काही गोष्टी या स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांच्या चरणी अर्पण केल्या पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला एवढ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला त्यांनीच दिल्या तर आहेत. म्हणून स्वामी कृपा म्हणजे काय? आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, पण स्वामी परीक्षा घेत असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना, भक्तांना एवढं खंबीर म्हणतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामींची कृपाचा अनुभव मला स्वतःला आला आहे आणि मी तो अनुभवला सुद्धा आहे. तसेच तुम्ही सुद्धा अनुभवा. फक्त तुम्ही काही न केलं तरी चालेल, मठात नाही गेले तरी चालेल आणि तुमच्याकडे फोटो नसला स्वामींचा तरी चालेल. मोबाईल मध्ये स्वामींचा फोटो उघडा आणि त्यांच्या समोर बसा आणि त्यांचं नामस्मरण करा. बघ, तुम्ही फोटोकडे नाही बघितलं तरी चालेल, पण मनापासून तुम्ही अगदी निस्वार्थपणे तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींची आठवण काढली तरी स्वामी तुम्हाला आपलंसं करतील. एवढे दयाळू आणि आपल्या आईसारखं प्रेम करणारे स्वामी आहेत. आणि स्वामी आपल्यावर आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील विविध आणि व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल फक्त चालू ठेवा. पुढचे पाऊल तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला स्वामी नक्कीच दाखवतील आणि पुढचा मार्गही ते दाखवतील. कारण त्यांची भक्ती आपण केली आहे आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र नक्कीच असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असतं. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच नक्कीच होईल आणि मग आपण चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. म्हणून बरेच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळेल. म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असे आपण कधी राहू नये. आणि पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकांचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. आणि साधकाने तन मन धन पूर्णता विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. आणि स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी सखा आहेत आणि स्वामीच माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. म्हणून स्वामींशी मी नातं हे घट्ट केलं आहे आणि स्वामींविषयी विचारच माझ्या डोक्यात फिरत असतात. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही.
मग आपण दुसऱ्यांच्या बाबतीत देखील तसेच वाटू देऊ नये. म्हणून अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण दुसऱ्यांविषयी जसा विचार करतो ना, तोच विचार आपण स्वतःविषयी करतो, लक्षात घ्या. आणि तेच देव आपल्याला देत असतो. म्हणून दुसऱ्यांविषयी विचार करताना कधी चांगला विचार आपण केला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. जीवनात काही होऊ द्या, किती अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी केलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती, सेवा करत राहावी. कल्याणच होणार यात मात्र शंका अजिबात नाहीये. आणि ते कल्याण स्वामीच आपलं करणार आहेत. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. या उलट मदतीचा हात आपण कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वलत असणार एवढा विश्वास मात्र स्वामींवर नक्कीच आहे. आणि स्वामींवरचा हा विश्वास शेवटपर्यंत आम्ही असाच टिकून ठेवू. जरी पैसे आले किंवा नाही आले, सुख आलं किंवा नाही आलं, तरी स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींची नाते मी असंच ठेवणार आहे. आणि तुम्ही असंच ठेवा. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफडलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती नक्कीच होते. म्हणून सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुण तरुणींचा मनावर, विचारांवर ताबा सुटत चालला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे षडीप्रु नक्कीच त्यांचा ताबा घेत आहेत. आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहेत. आणि त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 ते 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन असो आणि ध्यान धारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्रदान करतात. आणि हे अनुभवाचे बोल आहेत. आणि ते माझ्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे झालंय. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो. इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि तुमच्या जवळ मी यावे. कारण या पृथ्वी तलावर भरपूर लोक ही गर्विष्ठ आणि अहंकारी झाले आहेत. आणि कोणातही माणुसकी उरली नाही. पण एक गोष्ट आहे की मला जी लोक चांगली भेटतात ती भरपूर चांगली. आणि तुमच्यात त्यांचा आत्मा हा असतो असं मला वाटतं. स्वामीच मला भेटायला आलेत असं मला वाटतं. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी 2 प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ मात्र सत्य आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र तुम्ही करू नका. आणि स्वामींना जे तुम्ही सांगितलं आहे ते फक्त तुम्ही पूर्ण करा. म्हणून आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत. आणि आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत. कारण आमचा पाठीराखा फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते आम्हाला यातून काढणार आहेत. आणि बाहेर त्या प्रत्येक संकटातून काढतील जे आमच्यावरील. कारण स्वामींची कृपा आमच्यावर आहे हे चांगलंच आम्हाला समजलं आहे. कारण आम्ही स्वामींचं नामस्मरण करतो आणि त्यांना आम्ही हाक नक्कीच देत असतो. म्हणून स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे तो संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. आणि स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतकरणाने, एकाग्रतेने, जप ध्यानाने पोहोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो. आणि हे प्रकर्षाने लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. कारण ते भरपूर मोठे व्यक्ती आहेत. आणि आपण त्यांच्याविषयी एवढी चांगली भावना ठेवू तेवढी चांगली भाऊ ते आपल्या विषयी ठेवतील. म्हणून इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो असे असते स्वामी मठ. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवी दिशा मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी दरबार आहे. आणि त्या स्वामी दरबारात तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक दिवशी जरी गेलं तरी चालेल. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधी कोणाचे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येत नाही. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना
वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून टाकत असते. आणि ती शक्ती स्वामींची आपल्याला सर्व काही दाखवत असते आणि सर्व काही मार्गातून बाहेरही काढत असते. म्हणून त्या स्वामींच्या शक्तीवर विश्वास आपण ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून ठेवायचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिली आहेत. विचारांचे अहंकार घालणे केव्हाही चांगलेच आणि ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले. या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. पहिले रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उत्तर लक्षात त्यांना माफ करा. दुसरे रत्न असे की विसरून जाणे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख वाईट असतं. आता तिसरे रत्न म्हणजे विश्वास आहे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता चौथे रत्न आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि तर क्षणभंगूर आहे. मग यातून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू नका. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही या 4 गोष्टींचं पालन करणार आहात ना? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या 4 गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल, पण स्वामी तरीही तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण स्वामींना असे चांगले व्यक्ती आवडतात जे स्वामींचं ऐकतात आणि स्वामींच्या वचनांचं पालन करतात. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात आणि काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत नक्कीच ठरत असतात. एवढं लक्षात घ्या, पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. एवढंच लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द आणि दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम नक्कीच तुम्हाला करावे लागतील. आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या संकटात तुम्हाला मदत करेल असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. एक लक्षात घ्या की लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. एवढंच तुम्ही मनात धरून ठेवा. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती. म्हणून त्याची साथ कधीच सोडू नका आणि त्या व्यक्तीलाही सोडू नका. कुणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. म्हणून कोणाचा विश्वास कधी तोडू नका. आणि तुम्ही तोडला नाही तर नक्कीच स्वामी तुमचाही विश्वास तुटू देणार नाहीत. स्वामी म्हणतात, ओळख मोठ्या लोकांची नाही, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांची हवी. आणि कोणत्याही परिस्थितीत जे लोक साथ देतात ना, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात आणि ते तुमची साथ कधीच सोडत नाही. वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधीही कमीपणा येत नाही. म्हणून माफी मागत चला आणि नाते जोडत चला. माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहितीये आणि माझा देव नक्कीच माझा न्याय करेल एवढंही मला माहितीये. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतेच. आणि मग फक्त आलेली पहाट जगायची कशी हे मात्र आपल्यावर आहे. आणि ती पहाट अगदी मनमोकळेपणाने
आणि देवाच्या इच्छेने आपण नक्कीच जगली पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती असते. म्हणून माणूस हा वाईट निघत असतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं जमलं बरं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, आपली इच्छा पूर्ण होणारच हा दृढ विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा आणि स्वामींवर निशंक तो सोपवा. कर्म तुम्ही करत राहा, फळे तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. ज्याच्यावर अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात, आणि जे लोक संस्कारी असतात ना, ते कधी अहंकारी नसतात बरं. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. आणि ज्याच्या व्यक्तीमध्ये संस्कार चांगले असतात त्याच्यामध्ये गर्व कधीच नसतो, आणि ज्याच्यामध्ये गर्व नसतो त्याच्यामध्ये सर्व आयुष्य अगदी साधेपणाने तो व्यक्ती जगत असतो. आणि ज्याच्याकडे गर्व असतो ना, तो व्यक्तीकडे संस्कार अजिबात नसतात. हे मात्र तितकेच खरं आहे. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या. स्वामी राया, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे, आणि माझ्या संकटातून मला बाहेर काढा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधी विसरत नाही. एवढे मात्र तितकेच खरे आहे. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. हे सगळे स्वामी पाहत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ नुसता नसतोच आणि तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. आणि ते आपल्याला सावरायला आलेले असतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवायला आलेले असतात. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातली सर्व गोष्ट सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका, ती व्यक्ती जाणायला शिका. नक्कीच ती व्यक्ती तुम्ही ओळखली तर तुम्हाला ती व्यक्ती सुद्धा ओळखेल, आणि तुम्ही त्याचा स्वभाव ओळखून तुमच्या मनातली सर्व गुपित सांगत चला. असं कुणालाही काहीही सांगू नका आणि काहीही बोलू नका, कारण ती व्यक्ती पुढे चालून तुमचा नक्कीच फायदा घेईल आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होईल. जेव्हा आयुष्य हसवेल ना, तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नसते. एवढं खरं आहे. म्हणून दुसरे जर आपल्याला काही कान भरवत असतील तर त्यांचे अजिबात ऐकू नका. आपल्या मनाने सर्व कार्य करा. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगेच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. मग चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो, तर बुद्धीचा विकास हा एकांतात होतो. कडू गोड परिमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागलं असं समजायला हवं, आणि ते लागतं सुद्धा. जीवनात कुणी किती तुमचा तिरस्कार केला ना, तरी चांगुलपणा तुमचा मात्र कधीच सोडू नका. कारण चुलीतली निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करायचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्कीच त्याला साथ द्या आणि प्रेमाने त्याच्या जवळ राहा. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसे नाही, आयुष्य लागत असतं. एवढं मात्र तितकंच खरं आहे. आणि आयुष्य तुम्ही मनसोक्त मनाने जगत चला आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत. एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण आपण स्वतःच असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला नक्कीच हवा. त्यानंतर जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि आनंदी जीवन जगण्याची मजा खूप वेगळीच असते. आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना,
तर आपल्यावर टीका करण्याच्या टीकेला काहीच महत्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थीपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढे मात्र खरे आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्वाची असतात बरं. आणि ती माणसं आपली नक्कीच काळजी घेत असतात, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही याला नक्कीच साक्ष आहे. म्हणून देणारे व्हा, घेणारे कमी व्हा. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख तुम्हाला मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि नक्कीच तुमचं चांगलं होईल. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधीच विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका. आणि हे फक्त तुम्ही मनात लक्षात ठेवा आणि कधीच ते सोडू नका. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत उभे राहिले पाहिजेत. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगुर आहे आणि हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगलं कर्म केल्याने परमेश्वरही तुमच्या सोबत असेल, एवढं मात्र निश्चित आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही तुम्ही टाळू नये. आणि तुमच्या कर्मात देव बसेल तर नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो. म्हणून आपले कोण हे नक्कीच तुम्ही कळून घ्या. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच मात्र तुम्ही करायला हवं. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही बरं. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते, एवढेच खरे आहे आणि हीच नियती आहे. म्हणून कुणाच्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणाच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवाल तर नक्कीच तुमचा विश्वासघात होईल. म्हणून तुम्हाला एकटे उभे राहून तुमची प्रगती स्वतः तुम्हाला करायला लागेल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा नक्कीच होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातो, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो आणि त्याला चांगलाच माणूस भेटत पण असतो. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली तुमचा चेहरा आठवतो आणि मग तुमचा चेहरा आठवला की मग तुमचं नामस्मरण आम्हाला आपोआप येत असतं. आणि मग आम्ही तुमचं नामस्मरण केल्याने तुम्ही आमचे पूर्णपणे संकटे नाहीशी करत असतात. स्वामी तुम्ही परम दयाळू आहेत आणि तुमची कृपा आमच्यावर कायम असू द्या. जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि उत्कृष्ट कलाकारही ती भूमिका साकारत असतो. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड राहू द्या. एवढीच आमच्यावर तुम्ही कृपा करा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरताच वापर करून घेणे सर्वात मोठा विश्वासघात आहे. आणि नक्कीच तुम्ही असे करू नये, आणि करे तर मग तुमच्या कर्माचे फळ नक्कीच तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. स्वामी असंही सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून नक्कीच टाकेन आणि मग
त्यांची संकटही मी नाहीशी करेल. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात आणि श्रीमंत जमिनीवर बसला तर त्याचा ते मोठेपणा समजत असतात. म्हणून छोटं आणि मोठं हे असं कोणीच नसतं. सर्व समान असतात आणि देवाच्या नजरेत तर सर्व समान असतात. देव हे पैशाने कोणी जिंकू शकत नाही. ते आपल्याला प्रेमळ भक्तीने आणि भावनेने जिंकावी लागतात. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे, म्हणून कधी खचून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे, तुला भिण्याची गरज नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. वाईट प्रवृत्तीवर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास. जाळोनी द्वेष मत्सराची कात, मनोमनी वसुबी प्रेमाची आस. आणि नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ही तुम्ही शाश्वती घेतली पाहिजे आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतातच हे तुम्ही नक्कीच निश्चित आपल्या मनात ठाम धरून ठेवलं पाहिजे. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्यांची भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता आणि त्यांचं मन असतं ना, त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि त्यांना सर्व काही मिळत असतं. देव संकट पण त्यांच्याच मार्गाला पाठवतो, पण त्यांना दिवस सुखाचे असे दाखवतो की त्यांना नंतर समजतं की स्वामींची लीला ही अपरंपार आहे. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. आणि मग ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य असं उधळून जातं की तुम्ही विचारू शकत नाही आणि विचार करू शकत नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात बरं. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून स्वतःचा विचार करण्याआधी नक्कीच दुसऱ्यांचा विचार करा. देव तुमचाही विचार सर्वात पहिले करेल एवढं मात्र निश्चित आहे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन असं म्हणत असतात. म्हणून कधीही शांत राहा आणि देवाच्या दरबारात शांत राहा. देव सगळं काही तुम्हाला देईल. स्वामी सांगतात, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीही नसतं आणि कोणी असणारही नाही. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं ना, त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं आहे ना, कष्टातून निर्माण केलं आहे ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नक्की जाणीव असते आणि तो व्यक्ती नक्कीच सर्वांना समान हक्क देत असतो आणि समान समजत असतो. तो कधीच कोणाला श्रीमंत किंवा गरीब समजत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही कष्टाने वर गेलेले असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी सर्व चांगल्याप्रमाणे कळतील आणि तुम्ही सर्वांना समान समजाल. स्वामी सांगतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात. नक्कीच एवढं तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा आणि लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते, त्याप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींना पूर्णपणे शरण जा. नक्की स्वामी तुमच्या मनोकामना मनापासून पूर्ण करतील. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगू देत नसते आणि मग सांगून जर आली असती तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून कर्म हे आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्यावर येत असतात. फक्त आपण नक्की चांगले कर्म केले तर चांगलेच कर्म आपल्या वाट्याला येतील. एका मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो. एवढं मात्र निश्चित आहे.
देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब मनसोक्तपणे लिहित असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत ना, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे. खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळी करण्याची गरज तुम्हाला भासणारच नाही. हे निश्चित आहे आणि हे निश्चित समजा. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये. आणि असंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवून राहिलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध तुमच्यासोबत ठेवत नाही. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती नक्कीच होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. म्हणून कष्ट नक्कीच करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि अजिबात त्या मोहात राहू नका. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ नक्कीच मिळत असतं. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपला होतो आणि हा अनुभव येतो. आणि नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त तुमची स्वामींवर पूर्ण मनापासून श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. बस तुम्ही एवढंच करा, नक्की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात सोबत देतील. आणि इतका प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. आणि मनसोक्तपणाने देवाने आपल्याला दिले पाहिजे असे सत्कर्म आपण नक्कीच केले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका. कारण कोणी किती पण आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवर नसते बाळांनो, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक माणसाची किंमत करा आणि कुणाला द्वेष करू नका. जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका. कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त नक्कीच कामाला येत असतं. म्हणून जातपात कधीच पाहू नये आणि त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात होते. आणि याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. म्हणून नक्कीच तुम्ही महाभारत आणि रामायणातून सर्व काही शिकलं पाहिजे. अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. संकट खूप जवळ सुद्धा येत नाहीत. बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि एवढीच प्रार्थना मी मनापासून करेल आणि स्वामींना सांगेल की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहा आणि त्यांच्या सर्व प्रार्थना या मनापासून पूर्ण करा. आणि स्वामी आपल्याला तसेच सांगत आहेत की बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवत चला, मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच मनापासून पूर्ण करेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा, बस मला एवढेच हवे आहे. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे, एवढं मी तुम्हाला वचन देतो, असे स्वामी म्हणतात. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं, जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि सत्कार आहे. एवढंच आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि कमवलं पाहिजे. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नसते. त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. फक्त तुम्ही विश्वास असायला हवा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण आपल्याविषयी नक्कीच चांगले बोलणारे कमी असतात. मग वाईट बोलणाऱ्यांकडे त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. एवढाच गुरुमंत्र तुम्ही हाती घेतला पाहिजे. आणि हा मंत्र तुम्ही हाती घेतला तर नक्कीच तुम्ही जीवनात सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. एवढं मात्र खरं आहे. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका.
कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला नक्कीच वेळ लागत नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत कुणीही असो किंवा नसो. एवढं खरं आहे. एक लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं. कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वास गमावून नक्कीच बसत असतो आणि तो परत कधी विश्वास ठेवत नसतो. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा. आम्हाला फक्त एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला. आणि जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ना, ती कडू वाटत असली ना तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते. म्हणून अशा व्यक्तींच्या नक्कीच तुम्ही सोबत राहिले पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहून तुमच्याही चांगले दिवस नक्कीच येतील. मातीतला ओलावा जसं झाडांनी मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. आणि म्हणून प्रत्येकासंगे प्रेमाने बोला आणि प्रेमाने हसत चला. विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. म्हणून तुम्ही मनावर संयम ठेवा आणि मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय राहिल्याशिवाय आणि झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी नक्कीच स्वामी शाश्वती देत आहेत. आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, नक्कीच मनावर तुम्ही विजय मिळवा. विजय तुमचाच होईल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या जोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते आणि ते टिकून राहत असते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीनं परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. आणि नक्कीच आपण कोणाला धोका दिला असेल तर नक्कीच आम्हाला ते फेडावं लागेल. आणि ते कर्म कोणालाही चुकत नाही, ते प्रत्येकाला फेडावेच लागते, एवढं निश्चित आहे. कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणून पहिले आपल्यावर स्वतःवर बोलून बघा, नंतर तुम्ही दुसऱ्याला बोलायला शिका. उगाचे भीतोसी भय हे पळू दे, असे स्वामी म्हणत आहेत. जवळ उभी स्वामी ही मोठी शक्ती गळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे त्या स्वामींचा बाळ. म्हणून तू कशाचं टेन्शन घेतो आणि तुझ्या संकटात आम्ही स्वतः उभे आहेत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले व्हा आणि पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधीच होऊ नका. म्हणून एक लक्षात घ्या, व्यक्तीने जर विश्वासघात केला तर परत त्याच्यावर विश्वास कधीच ठेवू नका, कारण तो परत तुमचा विश्वासघात करू शकतो. स्वामींनी कधी मानलं नाही जातीभेद, धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, स्वामी त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि त्यालाच स्वामी आपल्या पदरात घेत असतात. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असे ना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल आपल्याला चांगल्या जीवनाचा. एवढं मात्र निश्चित आहे, वेळ लागेल पण सर्व ठीक होईल. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नक्कीच नाही. काळजी नको, तुझ्या सोबत मी आहे आणि मी तुझ्या सोबतच राहील असे स्वामी बोधवचन देत आहेत. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्वाचं नसतं मित्रांनो. एक लक्षात घ्या, तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नसते. आणि त्यामुळे देवाच्या देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच तुमचा प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल आणि चांगलं तुमच्यासोबत होईल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान आपल्या मनाचा विजय असतो आणि आपल्या मनाचा विजय नक्कीच होतो. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे हे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
आणि आपण त्याला जवळ घेतो. एवढं लक्षात घ्या, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि मग तुम्ही नक्कीच संकटाचा सामना केला पाहिजे. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. म्हणून नक्कीच तुम्ही माणसं ओळखायला शिका आणि माणसं जपायला शिका. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग आपण भेटूया आता नवीन अशाच एका प्रेमळ आणि चांगल्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.